चला कोल स्टार्ट करूयात. हा किती आहे? यापेक्षा एक साईज मोठी लागेल. हा कोणता आहे? कृपा दृष्टी राहू दे प्रभू. हो 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 हो, वाह भाई वाह, मजा ही आ गया. व्हेरी गुड मॉर्निंग इंटरनेट. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठमोळ्या ब्लॉगमध्ये. नुकतीच आपली लडाख राईड झालेली आहे. येस, आय हॅव कम्प्लिटेड माय ड्रीम राईड. आणि त्या लगोलग आपली नवीन राईडची सुरुवात सुद्धा झालेली आहे. डेस्टिनेशन नेमकं कुठं आहे याबद्दलची गोपनीयता तुर्तास तरी आपण ठेवणार आहोत. मात्र या राईडमध्ये तुम्हाला काही नवीन चेहरे बघायला मिळतील. तसेच चेहरे जुनेच आहेत पण ते नव्याने तुमच्या समोर येतील. त्या राईड संदर्भात आपल्याला थोडीशी शॉपिंग करायची आहे. जर तुम्ही लडाख सिरीज बघितली असेल तर तुम्हाला माहीत असेल पँगॉन्ग लेकच्या इथे आपला जो इन्सिडेंट झाला होता त्यामध्ये आपले रायडिंग ग्लोव्ज पाण्यामध्ये वाहून गेले होते. त्यासोबत आपली जी सॅडल बॅग होती त्याच्या स्ट्रॅप सुद्धा कट झाल्या होत्या. त्यामुळे ती पुन्हा रियूज करता येणार नाहीये. तसंही मी सॅडल स्टिक काढून ठेवलेला आहे त्यामुळे सॅडल बॅग मी यूज करू शकणार नाहीच आहे. सो आपल्याला एक टेल बॅग सुद्धा घ्यायची आहे. आणि या राईडमध्ये आम्ही मला वाटतं तिघे असू. सो आम्हाला नवीन इंटरकॉम सुद्धा घ्यावा लागणार आहे. त्यासोबत अजून बरीचशी शॉपिंग करायची आहे. त्याचबरोबर दस्तूर खुद्द कागलकर आज आपल्याला भेटायला येणार आहेत. सो त्यांनाही भेटायचं आहे. त्यांना आपण भायखळा स्टेशनवरून पिकअप करणार आहोत आणि तसंच पुढे शॉपिंगसाठी जाणार आहोत. तर चला वेळ घालवता निघूयात. पण निघण्याआधी पावसाची काय परिस्थिती आहे ते बघूयात. तर असं व्हायला नको आपण निघायचो आणि पावसाला सुरुवात. वातावरण तर क्लिअर वाटतं. चला आपण निघू शकतो. विचार तर होता स्कूटरवरून जायचा पण बऱ्याच दिवसापासून आपली हिमालयन आपण बाहेर काढलीच नाही आहे. बाय द वे आपण लडाखवरून आल्यानंतर बरेच नवीन मॉडिफिकेशन्स केलेले आहेत. जसं की हा मागे रॅली काऊल, रॅली सीट तर ऑलरेडी होती आपल्याकडे. पुढे हे ऑटोलॉकचं फेरिंग. चला कोल स्टार्ट करूयात. बाईकच्या मॉडिफिकेशन संदर्भात एक प्रॉपर व्हिडिओ आपण बनवणार आहोत ज्यामध्ये आत्तापर्यंतचा आपला अनुभव आणि कोणकोणते मॉडिफिकेशन्स आपण केलेले आहेत ते आपण कवर करणार आहोत. आला वाटतं. हॅलो, हां मी निघालो आहे. चला निघूया. किती दिवसानंतर आज मी बाईक चालवतो आहे. एक तर आपण सेंट्रलला म्हणजे मुंबई सेंट्रलला राहत असल्यामुळे ट्रॅफिकची अवस्था फार वाईट आहे आणि त्यामुळे सर्रास मी स्कूटरचा वापर जास्त करतो. ऑब्व्हियसली तो कंटाळा येतोच कारण ट्रॅफिक एवढं जास्त असतं की इच्छाच होत नाही एवढी मोठी गाडी घेऊन ट्रॅफिकमध्ये कुठे बाहेर पडायची. हो 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 हो, वाह भाई वाह, मजा ही आ गया. एवढ्यात काय मजा येणार आहे. आत्ता आपण भायखळा स्टेशनला जाणार आहोत. तिथे माननीय कागलकर आपल्याला भेटायला येत आहेत. सुटलो का आपण? सुटलो वाटतं. माननीय कागलकर तिथे आपल्याला भेटायला येत आहेत आणि त्यांना तिथून घेऊन आपण पुढे शॉपिंगसाठी जाणार आहोत. यार इथे आता हां डावीकडे जाऊ शकतो आपण. अरे चला 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 चला, बंद व्हायच्या आधी चला. तर फायनली दस्तूर खुद्द कागलकर, नमस्कार. तुमचा आशीर्वाद कृपा दृष्टी अशीच राहू द्या. बसा आता, असं नसतं वा. अरे तुझ्यासाठी स्पेशल मी आज ब्लॉग बनवतोय. हे बघ तुला ब्लॉग मध्ये घेण्यासाठी. काय वाटलं तुला? कशी वाटते मुंबई कशी वाटते? भारी. अरे गरमी कसली मर्दा, बघ आता गारगार वाटते. अरे सिग्नल लागला, आता गरम होते.
काही खरेदी वगैरे करायचं असेल तर इथेच येतो. आमच्यासाठी हा सगळ्यात मोठा आणि जवळचा मॉल फिनिक्स पलाडियम लोअरपर्यंत. कसा आहे पलीकडे हत्यार बघ, इसूझू फुल ऑफ रोडिंग 4x4. आपली खरेदी झालेली आहे. ॲक्च्युली मी रायनॉक्सची दुसरी बॅग बघायला आलो होतो, म्हणजे जी टेल बॅग मला घ्यायची होती ती अवेलेबल नाही आहे, पण त्याऐवजी मला एक दुसरी टेल बॅग आवडली, त्यामुळे ती आपण घेतलेली आहे. त्यासोबत टँक बॅगसुद्धा आपण घेतली आहे. सो बऱ्यापैकी खरेदी झालेली आहे. आता फक्त ग्लव्ज घ्यायचे जे आपल्याला लोअरपर्यंतला गेल्यानंतर मिळतील. सो चला आता जाऊयात लोअरपर्यंत. प्रत्येक राईड सुरू करण्यापूर्वी काही ना काही खर्च हा माझा होतोच. खरेदी झाल्यानंतर मी असा विचार करतो की चला आपला सेटअप तयार झालेला आहे, आता या पलीकडे आपल्याला काही खरेदी करायची गरज नाही आहे, आता फक्त राईडचाच खर्च आपल्या वाट्याला येणार आहे. पण असं न होता प्रत्येक वेळी काही ना काहीतरी नव्याने खर्च मी निर्माण करतो. टेल बॅग आणि टँक बॅग ॲटलिस्ट आत्ता या क्षणी तरी आपण असं पुन्हा म्हणू शकतो की आपला संपूर्ण सेटअप पुन्हा तयार झालेला आहे. आता पुन्हा नव्याने काही खरेदी करायची गरज नाही, ॲटलिस्ट आत्तासाठी तरी. अरे बापरे, सावकाश. ग्लोव्ज 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 ते रायडाचे दाखव मला. रायडच इथे आहे बघ. ते कोणते कोणते? हां हां तेच, हेच हेच. हा किती आहे? यापेक्षा एक साईज मोठी लागेल. हा कोणता आहे? चला शॉपिंग आपली झालेली आहे. म्हणजे संपूर्ण शॉपिंग झालेली नाही आहे, अजून बरीचशी शॉपिंग शिल्लक आहे, पण ती आपण नंतर करूयात. हा जो उजवीकडे रस्ता जातो आहे ना सरळ, तो वांद्रेवरळी सीलिंगकडे. आणि आपण आपली बुलेट घेतली होती तर मंडळी, फायनली आम्ही ॲट्रिया मॉलमध्ये मॅकडॉनल्ड्सला आलेलो आहोत. आणि हे बघा कागलकर भुकेजलेले आहेत, त्यांना अजून आम्ही दिवसभरात नैवेद्य दाखवलेला नाही आहे, त्यामुळे वाट बघतोय आम्ही की कधी आमचे बर्गर येतील, आम्ही त्यावर ताव मारू. होपफुली लवकर यावे, कारण कागलकरांना रुष्ट करून आम्हाला चालणार नाही आहे. नाराज होतील कागलकर. कृपादृष्टी राहू दे प्रभू. कागलकरांचा नैवेद्य आलेला आहे आणि तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य बघू शकताय. सर प्रभू ग्रहण कीजिए. तर मंडळी आमची पोटपूजा झालेली आहे, म्हणजे प्रभूंनी आमच्या प्रसाद ग्रहण केलेला आहे. आता प्रभूच्या विश्रांतीची वेळ झालेली आहे, त्यामुळे आम्ही मंदिराकडे निघालो. चला 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 चला, सिग्नल सुटलेला आहे. चला चला चला. हां चला. तर मंडळी फायनली आपली शॉपिंग पूर्ण झालेली आहे, म्हणजे अर्धवट शॉपिंग पूर्ण झालेली आहे. बाकी अर्धी राहिलेली इलेक्ट्रॉनिक वस्तूंची जी शॉपिंग असणार आहे ती आपण नंतर करणार आहोत. चला जाऊयात घरी. घरी गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो की आज आपण कोणकोणत्या वस्तूंची खरेदी केलेली आहे. भेटूयात घरी गेल्यानंतर. ही आहे आपली आजची शॉपिंग, ज्यामध्ये आपण ही रायनॉक्सची टँक बॅग सुद्धा घेतलेली आहे. त्याबरोबर ही
टेल बॅग आणि हे रायडरचे ग्लोव्स. तर सर्वप्रथम ही आहे रायनॉक्सची टँक बॅग. मला वाटतं जवळपास 10 लिटरची कॅपॅसिटी आहे आणि या टँक बॅग सोबत आपल्याला हे स्ट्रॅप्स मिळतात. म्हणजे ही मॅग्नेटिक टँक बॅग आहे, पण तुम्ही ॲज अ म्हणजे जर तुमच्याकडे एखादी नॉन मॅग्नेटिक मोटरसायकल म्हणजे नॉन मॅग्नेटिक टँक असणारी मोटरसायकल असेल तर तुम्हाला या स्ट्रॅप्स सुद्धा त्यांनी दिलेल्या आहेत, ज्या स्ट्रॅप्सच्या मदतीने तुम्ही मोटरसायकलवर माउंट करू शकता. मला माझा ड्रोन आणि बाकीचं साहित्य ठेवण्यासाठी ही टँक बॅग गरजेची वाटत होती, त्यामुळे मी टँक बॅग घेतली. त्यानंतर हे रायडरचे रायडिंग ग्लोव्ज आहेत. मी ॲक्च्युली माझे पूर्वीचे जे रायडिंग ग्लोव्ज होते ते घेण्यासाठी गेलो होतो, पण तिथे गेल्यानंतर मला हे आवडले आणि म्हणजे किमतीच्या मानाने मला वर्थ वाटले, त्यामुळे मी हे घेतलेले आहे. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट ही आपली रायनॉक्सची टेल बॅग. त्याची कॅपॅसिटी आहे 50 लिटरची आणि उघडल्यानंतर यामध्ये या अशा हे म्हणजे हे 3 पाऊच त्यामध्ये त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे यामध्ये आपण जे काही साहित्य ठेवणार आहोत ते जर याच्या मदतीने वॉटरप्रूफ होईल आणि त्यासोबत माउंट करण्यासाठी हे माउंटिंग स्ट्रॅप्स. तर अशी ही आपली आजची खरेदी झालेली आहे. आपल्याला तशी अजून बरीच खरेदी करायची बाकी आहे. त्यामध्ये आपल्याला इंटरकॉम घ्यायचा आहे आणि म्हणजे Insta360 घ्यायचा सुद्धा विचार आहे. तर त्या खरेदीचा ब्लॉग आपण नंतर करणार आहोत. म्हणजे ज्या दिवशी आपण ती खरेदी करण्यासाठी बाहेर पडू त्यावेळी आपण तो ब्लॉग नक्कीच बघूया. तुमच्याच आज आपण इथेच थांबूयात आणि राईट सेफ. बाय.